आयोजित आता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आहे। याच्यासाठी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मांजरे सर, या कॉलेजचे प्रिन्सिपल, ज्यांचा आत्ताच प्रेरणादायी असं भाषण झालं असे आपले उत्तम कुमार भाले सर, ज्यांचं आपण प्रवास सगळ्यांचा ऐकला, त्यांनी आपल्या सगळ्यांना प्रेरित केलं। याशिवाय या व्यासपीठावर उपस्थित असलेले विविध शिक्षण आणि त्याच्याशी संबंधित असलेले काही प्राध्यापक आहेत, काही मुख्याध्यापक आहेत, काही प्राचार्य आहेत, आणि विशेष म्हणजे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे सगळे विद्यार्थी आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना यश मिळालं आहे असे त्यांचे पालक। खरं सांगायचं म्हणजे पाले सरांनी खूप चांगल्या पद्धतीने एकदम सांगितलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की माझ्याकडे जास्त काही सांगण्यासारखं नाहीये, परंतु मी त्यांना बोलता बोलता आहे ते सगळ्यात महत्त्वाचं विचारलं की सर तुमचा प्रवास काय आहे, तर त्यांनी सांगितलं असं की ते मूळचे जळकोट तालुक्यातले आणि त्यांच्या मामाचं गाव उदगीर तालुक्यातले, म्हणजे ते आपलेच माणसं आहेत, ठीक आहे। त्यांच्या वडिलांची ड्युटी होती ती ITI होती, बरोबर आहे, लातूरमध्ये, आणि त्यामुळे त्यांचं शिक्षण आहे ते लातूरमध्ये झालेलं आहे, शाहू कॉलेजला झालेलं आहे। पहिल्यापासून हुशार आहे, आणि हुशार असण्यापेक्षा त्यांनी तुकाराम महाराजांचा जो अभंग सांगितला त्यात हुशारीला अभ्यासाची जोड दिली। त्यामुळं इथं बसलेले किंवा आलेले जेवढे काही विद्यार्थी आहेत, लक्षात घ्या, आपल्याकडे 3-4 प्रकारचे माणसं असतात। पहिला प्रकार असतो हुशार असतो, आई वडील म्हणतात पण तो अभ्यासच करत नाही। दुसरा प्रकार असतो तो म्हणजे तो हुशार नसतो पण धडपड करत असतो, आणि तिसरा प्रकार असतो तो हुशारही नसतो धडपडही करत नाही। तर माझं मत असं आहे की पहिल्या 2 कॅटेगरीतले जे माणसं आहेत ते आयुष्यात कुठं ना कुठं तरी 100% राहतात। म्हणजे माझ्यासोबतही अभ्यास करणारी मुलं होते, सरांसोबत पण अभ्यास करणारी मुलं आहेत, आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की धडपड करत काही ना काहीतरी ते त्यांच्या आयुष्यामध्ये झाले। त्यामुळे हे लक्षात घ्या की आम्ही अधिकारी आहोत म्हणजे आमच्याकडे पहा असं आम्हाला म्हणायचं नाही। माझं म्हणजे मी माझ्या स्वतःबद्दल सांगायला गेलं तर मी सोलापूर जिल्ह्यातला करमाळा तालुक्यातला आहे। मी म्हणजे माझा जन्म मुळात वस्तीवर झालेला आहे, दवाखान्यात पण झालेला आहे, आणि त्या वस्तीपासून गावापर्यंत येणं असेल दररोज 2-2.5 किलोमीटर शाळेत, म्हणजे मला बालवाडीपासून येत असलेलं मला माहिती आहे। म्हणजे 1ली ते 10वी तर मी गेलेलोच आहे, 10वी माझी गावात झाली, 10वी नंतर मग मी आहे ते सोलापूरला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला डिप्लोमा केला, त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं, आणि ते केल्यानंतर मग मी माझ्यासोबत 2 कंपन्यांमध्ये माझं प्लेसमेंटही झालं होतं, म्हणजे मला नोकरी मिळाली होती। त्यांना 1-3 महिन्याचा ते कालावधी देतात की तुम्ही या दिवशी जॉईन करा, परंतु डोक्यात एक खूळ होतं पहिल्यापासून की आपल्याला अभ्यास करायचा आणि आपल्याला अधिकारी व्हायचे लोक आहे। कारण लहानपणापासून मला आठवतंय असं की 4-5-6 वर्षाचा असेल त्यावेळेस कुठेतरी मी कलेक्टर हा शब्द ऐकला होता आणि मला ते व्हायचे हे डोक्यात होतं माझ्या। मग आता जॉईन झालो मी, जॉईन करण्याच्या अगोदर आहे ते मी घरी बोललो, आई वडील हे माझे अंगठा बांधर आहेत, त्यांना काही कळत नाही त्यातलं, त्यांना फक्त एवढंच कळतं की बाळा तो अभ्यास कर, मी सगळ्यात लहान आहे म्हणून मला बाळा म्हणतात ते आजही, आणि आमच्या घरातले सगळे बाळा म्हणतात आम्ही याच्यापेक्षा लहान आहे याला बाळा का म्हणतो। असो, सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे की ते म्हटले की बाळा तुला जे करायचे ते कर, महत्वाचं हे आहे की तू जे काही करशील ते मागं तू ज्यावेळेस 2 वर्षानं 5 वर्षानं 10 वर्षानं बघशील त्यावेळेस तुला असं वाटलं पाहिजे की तू तुझं 100% दे म्हणून आहे, किंवा दिलं होतं म्हणून। मग तसं झाल्यानंतर मी इंजिनिअरिंग झाली, इंजिनिअरिंग नंतर मी जॉबचे मला संधी होती, परंतु मी जॉईन केलं नाही, आणि मग नंतर साधारणपणे 1-2 महिना 1.5 महिन्यानंतर विचार केला आणि अभ्यास करायला सुरुवात केली। मी सांगितलं तसं की माझे आई वडील दोघे शेतकरी आहेत, अशिक्षित आहेत, आणि शेतीवरती जे काही उत्पन्न मिळतं त्यावरती त्यांनी मला हे केलेलं आहे। त्यामुळे इथं या हॉलमध्ये जेवढे काही विद्यार्थी बसलेले आहेत त्यांच्या पालकांची परिस्थिती एवढून काय वेगळी असेल असं मला वाटत नाही आहे। काही जण असतील ते उदगीरमध्ये शिकत असतील पण कुठल्या ना कुठल्या मूळच्या गावचे असतील, बरोबर आहे, त्यांची काय म्हणते त्याला आहे ते की शेती असेल, त्या शेतीवरचं थोडंफार उत्पन्न असेल, किंवा कुणाचे असेल ते कधी एखाद्या कंत्राटी कर्मचारी म्हणून कुणाचे आई वडील काम करत असतील। घरामध्ये कसा पैसा येतो हे आपल्या मुलांना सगळ्यात पहिल्यांदा सांगायला शिका, त्यांना परिस्थितीची जाणीव असू द्या। आपल्याकडे काय होतं म्हणजे मी माझ्या बरोबरचे पण विद्यार्थी पाहिले, कदाचित सरांनी पण आहे ते आपल्या बरोबरचे मित्र दोन पाहिले असतील, एखादा मोबाईल किंवा एखादी गोष्ट जर आपण आपल्या मुलाला आणून दिली किंवा एखादी घरात गोष्ट आणून दिली तर ती किती रुपयाची आहे हे पण बऱ्याच वेळा आई वडील सांगत नाहीत मुलाला।
तर सगळ्यात महत्वाचं आहे ते परिस्थितीची जाणीव, गोष्ट एखादी घरात कशी येते किंवा ती आणण्यासाठी काय कष्ट करावे लागतात या गोष्टीची जाणीव क्षणाक्षणाला आहे ते आपल्या मुलाला असली पाहिजे. ती असली पाहिजे म्हणजे त्याला टेन्शन द्यायचं नाहीये, पण त्याला माहिती असलं पाहिजे की एखादी गोष्ट नेमकी कशी होते. हे मला माहिती होतं आणि मला माहित होतं की मी शिकलो किंवा मी 4 पैसे कमवायला लागलो किंवा मी एका चांगली परीक्षा पास होऊन जर मी चांगल्या पदावर गेलो तर सरांनी सांगितलं की फक्त अधिकारी होणं नाही तर अधिकारी झाल्यानंतर मी असेल, माझं स्वतःचं घर असेल, माझे स्वतःचे आजूबाजूचे लोक असतील, नातेवाईक असतील, यांच्या आयुष्यात पण मला बदल घडवायचा आहे. ते मला माहिती होतं. मी अभ्यास केल्याशिवाय असं माझ्या जवळच्या किंवा आजूबाजूच्या लोकांच्या जीवनामध्ये फरक पडणार नाही आणि म्हणून मी आहे तो सगळ्यात जास्त ताकदीने तो अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणून इथं जेवढे काही विद्यार्थी आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की आपले आई वडील सगळ्यात महत्वाचं आहे काय कष्ट करतात, किती कष्ट करतात, आपल्याला कसं सांभाळतात या गोष्टीची जाणीव राहू द्या. आणि मी सांगितलं तसं ज्याला जाणीव असते तो विद्यार्थी नक्की अभ्यास करतो आणि जो अभ्यास करतो त्याला या जीवनामध्ये कुठं ना कुठं काही ना काही 100% यश मिळतं. त्यानं आता सरांनी सांगितलं तसं आहे ते तो कंपल्सरी IAS झाला पाहिजे, IPS झाला पाहिजे, उपजिल्हाधिकारी झाला पाहिजे असं काही नाही. तुम्ही काही व्हा आयुष्यामध्ये आणि परंतु ते काहीतरी झालं पाहिजे. आपल्या आई वडील जिथं होते त्याच्यापेक्षा आपण 2 पावलं 4 पावलं 5 पावलं पुढे गेलं पाहिजे. ही भावना कुठेतरी आपण जर मनात ठेवली तर मला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये बरेच बदल व्हायला काय होणार आहे सगळ्यात महत्वाचं सुरुवात होणार आहे. आता भाषणाच्या शेवटी येताना मी एवढं सांगेल की आपलं रंगकर्मी प्रतिष्ठान मला वाटतं आपण 3 वर्ष झालं सोबत आहे आणि आपले कुठलेच असे कार्यक्रम नाहीत की जिथं मी येत नाही आणि तुम्ही असं कुठलं क्षेत्र सोडलं नाही की तिथं कार्यक्रम घेतलं नाही. बरोबर आहे. त्यामुळं तुमचं विशेष करून अभिनंदन आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या नावातच आहे. म्हणजे रंगकर्मी हे एक प्लॅटफॉर्म आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या म्हणजे विद्यार्थी असू द्या किंवा तुमचं NSSचं क्षेत्र असू द्या किंवा कुठले त्या प्रत्येक आयुष्याच्या क्षेत्रामध्ये तुम्ही रंग भरण्याचं काम करता, त्या नावाला साजेस असं काम करतात. त्यासाठी आपलं अभिनंदन आहे. शेवटी जाताना मी असं म्हणेन की एक चांगला माणूस घडवण्याची जी जबाबदारी आहे ती आजची बॅटन तुमच्याकडून घेऊन आहे ते ज्यांचा सत्कार होतोय अशा विद्यार्थ्यांच्या हातात आपल्याला द्यायचे आहे. आणि हे देत असताना विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेन आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला यश मिळवायचं आहे, परंतु हे करताना समाजाचं जाणीव आपल्यामध्ये राहिली पाहिजे की समाजात नेमकं काय होत आहे, ते बरोबर होत आहे का चुकीचं होत आहे. जिथं चुकीचं होतंय तिथं आपण बोललं पाहिजे, जिथं आपण मदत करू शकतो तिथं केली पाहिजे. आपण आपल्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर चांगलं राहिलं पाहिजे आणि एखाद्याला जर आपण नक्कीच मदत करू शकत असेल तर ती केली देखील पाहिजे. हे मला तुम्हाला सांगायचे. आणि सगळ्यात शेवटी ते म्हणजे की बऱ्याच वेळा सरांनी सांगितलं तसं एक तर आपण मोबाईलमध्ये असतो नाहीतर आपल्या अभ्यासात असतो. चांगला माणूस घडण्याची प्रक्रिया ही आपल्या आजूबाजूच्या लोकांशी बोलण्यातून आणि खूप साऱ्या पुस्तकाच्या वाचनातून होते. त्यामुळं निदान दर महिन्याला एखादं पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा आणि ते पुस्तक वाचल्यानंतर आपलं स्वतःच आत्मचिंतन जरी केलं तरी आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल घडतो असं मला वाटतं. हे मी माझ्या स्वतःच्या बाबतीत केलेलं आहे किंवा झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. आजही सगळ्यात महत्त्वाचं मी 10वी मला आठवतंय चांगलं की 10वी पर्यंत तुमच्यासारखाच होतो कदाचित काही लोक काही विद्यार्थ्यांसारखा. पुस्तकं वगैरे जास्त वाचायला भेटायची नाही, मी शेतामध्ये राहायचो. परंतु 10वी झाल्यानंतर माझ्या मोठ्या भावाने मला बरीच पुस्तकं आणून दिली. पहिलं पुस्तक मला अजूनही आठवतं गिरीश कुबेरांचं मी टाटा हे पुस्तक वाचलं होतं 700 पानाचं पुस्तक. पहिल्या पुस्तकाची आवड नव्हती मला, असं वाटायचं मी बहुतेक उशाखाली घेऊन झोपून जातो काय काय. पण पुस्तक वाचायला मी सुरुवात केली त्यावेळेस मला लक्षात आलं माणसं मोठी कशी होतात. माणसं हे भरपूर प्रवासातून खूप साऱ्या लोकांना भेटण्यातून खूप सारे पुस्तकं वाचण्यातून माणसं मोठी होतात. त्यामुळे अभ्यास करा, यश मिळवा, त्याचबरोबर आहे एक चांगला माणूस घडण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. आणि आपला आपण जे म्हणतो 2047 ला आपल्याला विकसित भारत करायचा आहे. या विकसित भारतातल्या माणसांची मनं देखील विकसित पाहिजेत, त्यांचं आचरण देखील विकसित पाहिजे. या दृष्टीने आपलं काम करा. कारण तुम्ही आज ज्या वयामध्ये आहात 2047 ला खरं विकसितपणा असेल तो आपल्याला उपभोगायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही असाल. त्यासाठी तुमचं जे काय त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन असेल ते कॉन्ट्रीब्युशन करा. शेवटी मी आपल्याला एवढं सांगेन की 12 वाजता मला कलेक्टर साहेबांची मीटिंग असल्यामुळं मला जावं लागेल. मी आपली माफी मागतो. 1-2 जणांचा फक्त सत्कार घ्या आणि त्यानंतर मला जाण्यासाठी आपण परवानगी द्या. भाले सरांनी खूप चांगलं भाषण केलं. तुमच्या सर्वांनाही आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. पालकांनाही माझ्याकडून शुभेच्छा पण आहेत. महत्वाचं आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना जाणीव करून देण्याबरोबरच आहे ते सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्याला आयुष्यामध्ये काय व्हायचे हे कधीतरी विचारा. शेजारचा डॉक्टर झाला ना आपल्या मुलाला मुलीला डॉक्टर करू नका. त्याला जे व्हायचे ते उद्या काही फरक पडत नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला 1-2 उदाहरणं सांगतो आहे ते. माझ्याबरोबर 2 लोक होते किंवा 2 मुलं होते अभ्यास करायला. त्यातला एक मुलगा पंढरपूरला होता. त्याचा तो माझ्या अगोदर 2 वर्ष अभ्यास करत होता. माझं सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्ष अभ्यास करत होता. त्याला एक दिवशी लक्षात आलं की तो म्हटलं सर असं असं मला काय
तुमच्या बरोबर अभ्यास केला, आधी केला, नंतर केला, सिलेक्शन होत नाही. त्याला मी म्हटलं की तुला काय वाटतं, तू होशील का नाही पास? तो विचार केला, 1-2 दिवसानंतर सांगितलं सर मी पास होणार नाही असं मला वाटतं स्पर्धा परीक्षा. मग काय करतो? तर तो म्हटला की सर काय नाही, मी गावाकडे माघारी जातो. मग मधल्या काळात 1-2 वर्ष माझा त्याचा कॉन्टॅक्ट करा तुटला होता. मग नंतर मी पंढरपूरला गेलो, कारण तो मूळ पंढरपूरला होता. पंढरपूरला गेलो होतो दर्शनासाठी विठुरायाच्या. आणि मग त्यावेळेस आहे ते मला सहज आठवण आली म्हणून मी एक जणाकडून नंबर घेतला, पहिला नंबर त्याचा बंद होता म्हणून. त्याला फोन केला. फोन केल्यानंतर तो म्हटला की सर माझं एक जवळपास 200-300 मीटर अंतरावरती दुकान आहे, तुम्ही त्या ठिकाणी या म्हणून आहे. मग ते मी त्याच्या दुकानावर गेलो. त्याला विचारलं एकंदरीत तुझा प्रवास काय होता. तो म्हटला की त्याची शेती होती, पंढरपूरपासून एक 7-8-10 किलोमीटर अंतरावर गाव होतं. त्या ठिकाणाहून सुरुवातीला गेला, शेती करायला लागला, मेथीच्या कोथिंबीरीच्या जुड्या काढल्या. ज्या रस्त्यावरती त्यानं त्या जुड्या विकल्या त्याच रस्त्यावरती आहे ते त्यानं नंतर चप्पलचं मोठं दुकान टाकलं. आज मी तुम्हाला सांगतो आहे की त्या माझ्या मित्रांना आज दररोज तो 40-50 हजार रुपयाची चप्पल विकतो आहे, दुकानदार आहे. त्यामुळे मला तुम्हाला पालकांना या ठिकाणी काय सांगायचंय, एक लक्षात घ्या की आपला विद्यार्थी आहे तो कुठं ना कुठं तरी 100% तो लागेल, तो त्याला पाहिजे ते आयुष्यामध्ये तो मिळेल. पण तुम्ही पालक म्हणून त्याला काय पाहिजे, पालक म्हणून तो काय करतो हे कधीतरी त्याला विचारा, त्याच्याशी बोला. पालक होण्यापेक्षा कधीतरी मित्र म्हणून पण आपण केलं पाहिजे आहे. आणि कधी कधी एखाद्याला मित्र म्हणून नाही जरी जमलं तरी ठीक आहे बाळा, तुला जे करायचे ते कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत. याच्यात अजून दुसरं एक उदाहरण असं, एक माझाच मित्र होता, दुसऱ्या लायब्ररीत होता. त्यानं पण आहे ते त्याचं सिलेक्शन झालं नाही, पण आज तो तिथं त्याच्या आहे त्या पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये त्यानं 2 लायब्ररी टाकलेल्या आहेत आणि तिथं त्याने एक मेस पण चालू केलेली आहे. मला एक सांगायचं आहे की एक लक्षात घ्या की कुठलीही गोष्ट आयुष्यामध्ये वाया जात नाही. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आपल्या विद्यार्थ्यांना शिकवा, त्यांना यशस्वी करा, नक्की करा. परंतु एखादी गोष्ट त्याला जमत नाही असं लक्षात आल्यानंतर यश आल्यावर आपण जसं मिरवायला सगळ्यांच्या समोर आपण स्टेजवर येतो, तसं अपयश आल्यानंतर त्याच्या पाठीशी उभं राहायला पण आपण शिकलं पाहिजे. एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला बाकी नाही या ठिकाणी थांबवतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.